रंगकामासाठी खंडोबा मंदिर इथं ठेवलेली होती. तिथलं रंगकाम पूर्ण झाल्यानंतर आपण ते मूर्ती आणायला गेलेलो होतो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की खंडोबाचा सजा तुम्हाला दिसत्या. खंडोबाच्या मंदिराच्या पुढच्या साईडला कडव्यांची मूर्ती आपण रंगकामासाठी ठेवलेली होती. तर मूर्तीचे रंगकाम झालेलं होतं. तर सर्व मंडळी आपली मावळे सगळे मूर्ती आणायला आले होते. बघू शकता मित्रांनो मूर्ती. जय गाडीमध्ये महाराजांची मूर्ती मावळ्यांनी ठेवल्यानंतर जिथं आपला शिवजन्म महोत्सव स्टँडवरती आहे तिकडं गाडी आपली रवाना झाली. तर मित्रांनो चला जाऊया आपण पण तिकडं स्टँडवरती जाऊया जिथं जन्मोत्सव आहे. तिथं बघू शकता मित्रांनो की आपली ही कमान जन्मोत्सवाची कशी केलेली आहे. तितक्यात गाडी आली लगेच. गाडीतनं मूर्ती शिवाजी महाराजांच्या खाली घेतल्यानंतर स्टेजवरती ठेवली आणि स्टेजवर ठेवल्यानंतर मित्रांनो अंगावरती शहारे आले छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघितल्यानंतर. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकताय की डेकोरेशन कसलं भारी केलं आहे. उद्या सकाळच्याला रांगोळी काढायसाठी तर सर्व मावळ्यांनी स्टेज पुढची सगळी साफसफाई केली. बघू शकता बंद आहे मित्रांनो. झाडू मारून झाल्यानंतर बघू शकताय किती स्वच्छ असं आणि प्रसन्न वातावरण दिसतंय. एक नंबर झालंय डेकोरेशन पण आणि स्वच्छता पण एक नंबर झाली आहे. उद्या सकाळी रांगोळी काढायची म्हणून आदल्या दिवशीच पाणी मारून घेतलं. त्या ठिकाणी रांगोळी काढायची तिथं आणि ती सगळं झाल्यानंतर आम्ही सगळी मावळे सगळं स्टेजवरती कुंड्या ठेवायच्या म्हणून कुंड्या आणायला गेलो आणि कुंड्यावरती जरा धूळ बसली होती म्हणून आम्ही सगळ्यांनी पाणी मारलं कुंड्यावरती. तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल. आणि विशाल जगदाळे व्लॉग सातारा या चॅनेलला भरपूर प्रमाणामध्ये सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद मित्रांनो. आजच्यासाठी एवढंच.